नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित अनिवासी ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. दैव देखील कधीकधी माणसाशी किती जीवघेणा खेळ खेळत असतं. ज्याला जगायची इच्छा असते त्याच्यावर काळ झडप घालतो आणि ज्याला मृत्यू हवा असतो त्याला तो जगायला भाग पाडतो. वैदेहीला या आजारातून आपण कधी उठूच नाही असं वाटत होतं. त्यासाठी मनातल्या मनात ती परमेश्वराकडे मृत्यूची भीक मागत होती, पण परमेश्वरही जणू तिला जे हवं ते द्यायला तयारच नव्हता. 15-20 दिवसातच वैदेही या आजारातनं बरी झाली होती. शरीर काहीसं दुबळं अशक्त झालं होतं, पण नको असतानाही शरीरात हळूहळू ताकद येत होती. मात्र मनावर झालेल्या आघातातून ती अजूनही पूर्णपणे सावरू शकली नव्हती. आपल्या खोलीत ती चुपचाप बसून राहत होती. आपल्या आजूबाजूला कोणी नाही आहे असं बघून रडून घेत होती. पूर्वीची ती हसतमुख उत्साहानं सळसळणारी वैदेही सुकलेल्या फुलासारखी मलूल झाली होती. जणू तिच्यातला जीवनरस कोणीतरी शोषून घेतला होता. स्वतःहून ती कोणाशी काही बोलत नव्हती. कोणी काही बोललं, काही विचारलं तर हो नाही एवढंच उत्तर देऊन गप्प बसत होती. विश्वासच्या मृत्यूनं घरची सगळी आर्थिक स्थितीच विस्कटून गेली होती. कारण घरात एकटा तोच काय ते कमावता होता. वैभव अजून शिकत होता. तसा कॉलेज करून एका खाजगी कंपनीत तो पार्ट टाईम नोकरी करत होता, पण त्याला मिळणारा पगार त्याच्या शिक्षणावर आणि त्याच्या कपड्या लत्त्यावर खर्च होत होता. म्हणून त्यालाही आता अशा एखाद्या नोकरीची गरज होती ज्यावर तो घर चालवू शकेल. आई, 3 बहिणी आणि वैदेही या सगळ्यांची जबाबदारी आता त्याच्यावरच येऊन पडली होती. वैदेहीचा ताप आता उतरला होता, पण त्यातून आलेला अशक्तपणा अजूनही कमी झालेला नव्हता. त्यातून तिला दिवस गेले होते. विश्वासच्या आईला त्याचीच काळजी लागून राहिली होती. तिला भीती वाटत होती. वैदेही स्वतःच्या तब्येतीकडे जे काही दुर्लक्ष करत होती त्याचा परिणाम तिच्या पोटात वाढणाऱ्या विश्वासच्या शेवटच्या निशाणीवर होईल का काय याची तिला काळजी होती. म्हणूनच ती आपला जास्तीत जास्त वेळ वैदेहीच्या सानिध्यातच घालवत होती. आपलं दुःख बाजूला सारून वैदेहीला धीराच्या 4 गोष्टी सांगण्याची तिची सतत धडपड चाललेली असायची. अर्थात तरुण मुलाच्या अशा आकस्मिक मृत्यूचं दुःख विसरणं तिलाही सहज शक्य होत नव्हतं, हेही तितकंच खरं आहे. तिकडे वैदेहीच्या आईलाही वैदेहीची चिंता लागून राहिली होती. राहून राहून तिच्या मनात येत होतं, वैदेहीचं लग्नच झालं नसतं तर किती बरं झालं असतं. बरं, लग्न होऊन तिच्या नशिबात वैधव्यच लिहिलं होतं तर निदान देवानं तिच्या पदरात मूल तरी टाकायला नको होतं. तसं झालं असतं तर निदान पुन्हा परत तिचं आयुष्य सावरण्याचा प्रयत्न तरी करता आला असता. आता 1-2 वर्ष थांबून तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करायला लागेल. वैदेहीला पाहिलं की तिच्या आईचा जीव तिळतिळ तुटायचा. एवढ्या तरुण नक्षत्रासारख्या पोरीच्या आयुष्यात हे काय वाढून ठेवलं आहे या जाणीवेनं ती मनातनं कमालीची कष्टी व्हायची आणि मग वैदेहीच्या दुसऱ्या लग्नाचे विचार तिच्या मनात आणखीन तीव्रतेनं यायचे. आपल्या पोरीला असं आयुष्यभर संन्यासिनीचं आयुष्य जगू द्यायला ती अजिबात तयार नव्हती. म्हणूनच एक दिवस येऊन ती वैदेहीला आपल्या घरी चालण्याचा आग्रह करायला लागली. आईचा तो प्रस्ताव ऐकताच वैदेही एकदम कावरीबावरी झाली. नकळत तिचे डोळे भरून आले. ह्या घरात विश्वासच्या स्मृती जागोजागी विखुरल्या होत्या. त्या स्मृती हेच आता तिचं सर्वस्व होतं. या घरातली माणसं तिची आपली होती, तिच्या विश्वासाची होती. त्यांना सोडून जाणं तिच्या मनाला पटत नव्हतं. विश्वासची आईही त्यावेळी तिथे हजर होती. वैदेहीच्या मनातले भाव ओळखून मग ती पुढे झाली. वैदेहीच्या आईला समजवत म्हणाली, वैदेहीला इथे राहू द्या निर्मलाताई. जशा माझ्या 3 मुली तशी वैदेही माझी 4थी मुलगी आहे असं मी मानते. शिवाय जेव्हा जेव्हा मी वैदेहीकडे बघते ना तेव्हा काही काळ का होईना मला विसर पडतो की माझा मुलगा. पुढचे शब्द विश्वासच्या आईच्या गळ्यातच अडकल्यासारखे झाले. त्या परिस्थितीत वैदेहीच्या आईलाही पुढे काही बोलणं शक्य झालं नाही. विश्वासच्या मृत्यूचं दुःख अजून ताजं असल्यामुळे आपलं म्हणणं पुढे रेटणं तिला योग्यही वाटलं नाही. आणखी थोडे दिवस जाऊ द्यावे, दुःखाची तीव्रता कमी झाली की मग पुन्हा हा विषय काढावा
असा विचार करून वैदेहीची आई गप्प राहिली. विश्वासच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी आपल्यावर येऊन पडली आहे याची जाणीव वैभवला झाली होती. म्हणूनच दुसरी एखादी नोकरी मिळवण्यासाठी तो वणवण फिरत होता, अर्ज करत होता, कोणी सांगेल तिथे जाऊन भेटत होता. वैदेहीलाही परिस्थितीची जाणीव झाली होती. आपणही हातपाय हलवायला हवेत असं तिला वाटत होतं. एक दोनदा तिने तसं सासूला सुचवूनही पाहिलं होतं, पण तिची शारीरिक अवस्था बघून सासूनी तिचं म्हणणं खोडून टाकलं. सासू म्हणाली, हे बघ पोरी, या अवस्थेत मी तुला कसलीही धावपळ करू देणार नाही. तुला काही कमी जास्त झालं ना तर माझा जगण्याचा सगळा आधार नाहीसा होईल गं. माझ्या विश्वासची आता हीच काय ती शेवटची आठवण आहे. वैभवच्या कानावर जेव्हा ही गोष्ट गेली तेव्हा तोही वैदेहीला ठाम विरोध करत म्हणाला, वहिनी, मी तुला अजिबात नोकरी वगैरे करू देणार नाही. का बरं? दादा जिवंत असता आणि तू नोकरी केली असती तर गोष्ट वेगळी होती, पण आता घर चालवायची जबाबदारी माझ्यावर आहे. अरे पण वैभव, मला माझ्या होणाऱ्या मुलासाठी तरी नोकरी करायला हवी ना. त्याच्या भविष्याची सगळी जबाबदारी आता माझ्यावर नाही का? नाही वहिनी, त्याची जबाबदारीसुद्धा आता माझ्यावर आहे. शेवटी मीही त्याचा कोणीतरी आहेच ना. हे बघ, तुझ्या भावना मी समजू शकते वैभव, पण तुझ्या आईची 3 बहिणींची जबाबदारी आहे. तेव्हा उगाच भावनावश न होता वस्तुस्थितीचा विचार कर. शिवाय आज ना उद्या मला माझ्या पायावर उभं राहायलाच लागणार आहे. आणि मी आत्ता कुठे लगेच नोकरी करायला निघाली आहे. हॉस्टेलवर जायचं म्हणते मी. 2 महिन्यांवर परीक्षा आली आहे. तेवढी परीक्षा दिली तर निदान डिग्री तरी पदरात पडेल ना माझ्या. पण त्यासाठी हॉस्टेलवर कशाला जायला पाहिजे वहिनी? इथे राहून अभ्यास कर, फक्त परीक्षा देण्यापुरती जा. नाही नाही वैभव, हे बघ, इथे राहून अभ्यास होईल असं मला वाटत नाही. उलट इथे राहिले तर नाना प्रकारचे विचार माझ्या डोक्यात घोळत राहतील. ही परिस्थिती आहे, आणि ही परिस्थिती जर अशीच राहिली ना तर एक दिवस मला वेड लागेल वैभव. म्हणून मी म्हणते मला जाऊ दे. वैभव तिच्या जवळ आला, भावनावश होत म्हणाला, तू समोर असलीस ना की माझी हिंमत वाढते वहिनी. कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची ताकद येते माझ्यात, आणि तू जर गेलीस तर. असं म्हणत वैभव एकदम गप्प झाला. वैभवला काय म्हणायचं हे वैदेहीच्या लक्षात आलं नाही, पण नकळत तिचे डोळे भरून आले. वैदेहीने आपला हट्ट पूर्ण केला. ती हॉस्टेलवर निघून गेली. वैभवनी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला होता. सासूनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण वैदेही आपल्या निर्णयावर ठाम राहिली होती. विश्वासनंतर या घरची जबाबदारी आपल्यावर सुद्धा आहे याची जाणीव तिला झाली होती. त्यासाठी डिग्री मिळवून लवकरात लवकर कुठेतरी नोकरी करण्याचा निर्णय तिने घेतलेला होता. वैदेही हॉस्टेलमध्ये दाखल झाली. स्वतःला तिने अभ्यासात गुंतवून घेतलं. हॉस्टेल तेच होतं, मुलीही त्याच होत्या, पण तिला मात्र ते सगळं वातावरण बदलल्यासारखं वाटत होतं. इतर मुली हसायच्या, चेष्टामस्करी करायच्या, पण वैदेही मात्र त्यांच्यात कुठेही सामील होत नव्हती. विश्वासच्या अचानक मृत्यूनं तिच्या मनावर एवढा खोल परिणाम केला होता की ती आपला मूळ स्वभावच विसरून गेली होती. कित्येक दिवसात तिला कोणी हसलेलं पाहिलं नव्हतं. तिचा चेहरा सतत उदास, गंभीर असायचा. स्वतःला जणू काही तिने एका वेगळ्या आपल्या अशा कोशात मिटून घेतलं होतं. मैत्रिणींनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता. जाणीवपूर्वक आपल्या गप्पात तिला ओढायचा प्रयत्न केला होता, पण त्यांचे सगळे प्रयत्न फोल ठरले होते. वैदेही काही आपल्या कोशातनं बाहेर यायला तयार नव्हती. वैदेहीनं हॉस्टेलवर राहायचा निर्णय घेतला याचा सगळ्यात जास्त आनंद तिच्या आईला झाला होता. वैदेही जेवढी आपल्या सासरपासून लांब राहील तेवढं त्या घराबद्दल, त्या घरातल्या माणसांबद्दल तिच्या भावना बोथट होतील. तिच्या भोवतीचे त्यांचे असलेले 5 शैल होतील असं तिला वाटत होतं. आणि तसं झालं तर पुनर्विवाहाचा विचार वैदेहीच्या गळी उतरवणं फार अवघड जाणार नाही अशी तिची अटकळ होती. वैदेही हॉस्टेलवर गेल्यावर सगळ्यांचीच तिला नियमित पत्र येत होती. तिच्या आईची, सासूची आणि वैभवची. वैभवच्या सुरुवातीच्या पत्रांमध्ये काही विशेष नसायचं. तिला तब्येतीची काळजी घेण्याबद्दल, अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याबद्दल लिहिलेलं असायचं, पण मग हळूहळू तो आपल्या पत्रांमधनं अप्रत्यक्षपणे तिला काही सांगण्याचा प्रयत्न करत असावा असं वाटायचं. एका पत्रात त्याने लिहिलं होतं की वैदेही, तू नेहमी माझी मोठी वहिनी या नात्यानंच लिहित असतेस. त्या नात्याच्या उल्लेखानं मी अस्वस्थ होतो. मनावर एक प्रकारचं दडपण आल्यासारखं होतं.
या मजकुराच्या पुढे लिहिलेल्या 3 ओळी खोडल्या होत्या. एखाद दुसरा शब्द खोडला असता तर वैदेहीला त्याचं काही वाटलं नसतं, पण एवढ्या 3 ओळींचा मजकूर खोडला असल्यामुळे काहीशा उत्सुकतेनं तिने तो वाचायचा प्रयत्न केला होता. पण आणि तू वैदेहीच बनून राहावंस इतकंच फक्त तिला त्या पत्रातलं वाचता आलेलं होतं. वैदेही काहीशी चकित झाली होती. त्या वाक्याचा अर्थ प्रयत्न करूनही तिच्या लक्षात आला नव्हता. आपल्या पत्रात तिने त्याचा उल्लेखही केला होता. त्याच्या उत्तरादाखल वैभवने लिहिलं, तुझं माझं जे काही नातं आहे त्या नात्यावर आघात करायचा माझा हेतू नव्हता. ते नातं कदाचित आपल्या जागी योग्य असेलही. मला तुला केवळ एवढंच सुचवायचं होतं, वयानं तू माझ्यापेक्षा फारशी मोठीही नाहीस. आपल्या वयात फार तर 1-2 वर्षाचं अंतर आहे. ह्या मजकुराच्या पुढेही आणखीन 2-3 शब्द लिहून पुन्हा ते खोडले होते आणि पुन्हा लिहिलं होतं, परीक्षा संपवून तू पुन्हा घरी कधी येतेस याची मी मोठ्या उत्सुकतेनं वाट बघतोय. वैदेही हुशार होती. वैभवच्या पत्रातनं अप्रत्यक्षरित्या ध्वनित होणारा अर्थ हळूहळू तिच्याही लक्षात येत होता. पण लक्षात येऊ नये ती तिकडे दुर्लक्ष करू पाहत होती. कदाचित 6 महिन्यातच आपल्या नशिबी वैधव्य आल्यामुळे वैभवला आपल्याविषयी सहानुभूती वाटत असावी. आपल्या इच्छा आकांक्षा अर्धवट राहिल्यात असं समजून आपल्या मनाला पुन्हा उभारी देण्यासाठी तो असं लिहित असावा, असं समजून वैदेही त्याच्या पत्रातल्या ह्या मजकुराकडे दुर्लक्ष करत होती. त्याचं बोलणं मनावर घेऊन पत्रातनं त्याची कानउघाडणी करावं असं म्हणूनच तिला वाटतही नव्हतं. विश्वासवर तिने मनापासून प्रेम केलं होतं. त्याच्याशिवाय अन्य कुणा पुरुषाचा विचार कधी तिच्या मनात आला नव्हता आणि आता विश्वासच्या मृत्यूनंतरही त्याच्यावरचं तिचं प्रेम तसूभरही कमी झालेलं नव्हतं. खरं तर विश्वासच्या मृत्यूबरोबर तिची जगण्याची इच्छा संपुष्टात आली होती आणि विश्वासची ही शेवटची निशाणी जर तिच्या पोटात वाढत नसती तर तिने केव्हाच आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं असतं. पण आता तिला जगणं भाग होतं. त्यासाठी तर ती आपल्या पायावर उभी राहू बघत होती. कोणाचाही आधार न घेता, कसलीही तडजोड न करता आपल्या आणि विश्वासच्या प्रेमाचं हे प्रतीक ती वाढवणार होती. तिच्या जगण्याचा तोच आता एकमेव उद्देश होता. परीक्षा संपताच वैभव स्वतः तिला न्यायला आला. खरं तर वैदेहीलाही घरी जायची तीव्र इच्छा होती. ते घर तिचं होतं, तिच्या विश्वासचं होतं. त्या घरात त्याच्या आठवणी जागोजागी विखुरल्या होत्या. त्या आठवणींवरच आता उरलेलं आयुष्य काढायची तिची इच्छा होती. पण आता तिच्यापुढे एक वेगळाच प्रश्न उभा राहिला होता. त्या घरात सगळं आयुष्य काढणं आपल्याला शक्य होईल का? वैभवनं अप्रत्यक्षरित्या जे काही सूचित केलं आहे त्याकडे दुर्लक्ष करून त्या घरात राहणं आपल्याला जमेल का? वैभव आल्याचा निरोप मिळताच वैदेही ऑफिसमध्ये आली. मेट्रनच्या समोरच्या खुर्चीवर वैभव बसला होता. बराच हडकलेला दिसत होता. कदाचित अचानक अंगावर पडलेल्या जबाबदारीने सुद्धा असेल. तिला पाहताच तो खुर्चीतनं उठून उभा राहिला. किंचित हसून म्हणाला, थँक गॉड, मला तर वाटत होतं मी यायच्या आधी तू इथून निघून गेलीस का काय? वैभवच्या त्या उजळलेल्या चेहऱ्याकडे दुर्लक्ष करत वैदेहीनं विचारलं, सगळे बरे आहेत ना? सगळ्यांमध्ये मी स्वतःलाही सामील करून घेतलं तर? असं म्हणत किंचित हसत त्यांनी वाक्य अर्धवट सोडलं. मग तिच्याकडे निरखून बघत म्हणाला, पण तुझी तब्येत मात्र खूप खराब झालेली दिसतीये. मेट्रन एकटक वैभवकडे बघत होती. वैभवची तिच्याशी बोलण्याची ती पद्धत बघून कदाचित मेट्रनच्या मनातही त्या दोघांच्या संबंधांबाबत काही शंका निर्माण झालेली असावी. वैदेहीसुद्धा मनातनं काहीशी संकोचली होती. वैभवनं आणखीन काही बोलून मेट्रनच्या शंकेला खतपाणी घालू नये म्हणून विषय बदलत ती म्हणाली, संध्याकाळच्याच गाडीने निघायचं आहे का? हो, शक्य तितक्या लवकर आपल्याला पोचायचं आहे. सगळेजणं तिकडे तुझी वाट बघतायत. मग क्षणभर थांबून म्हणाला, तू तुझं सगळं सामान पॅक करून तयार राहा, तोपर्यंत मी गावातनं एखादी चक्कर येतो मारून. वैदेहीनं काही न बोलता नुसती होकारार्थी मान डोलावली. नाहीतर तू चल माझ्याबरोबर, थोडीफार खरेदी करू, वैभव म्हणाला. नाही नाही, तू जाऊन ये, मला सामान आवरायचं आहे. वैभवचा चेहरा एकदम हिरमुसला झाला. पण वैदेहीच्या कदाचित ते लक्षात आलं नव्हतं, कारण त्याला नकार देऊन ती लगेच ऑफिसमधनं बाहेर पडली होती. गाडीतही वैभव तिच्या शेजारी बसला होता. वैदेही खिडकीतनं बाहेर बघत होती. वैभव मात्र तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता आणि वैदेही मात्र त्याच्याकडे न बघता नुसती हां हूं करत होती. एका गोष्टीचं तिला आश्चर्य वाटत होतं. मनातल्या मनात ती त्याचा विचार करत होती. आल्यापासनं वैभवनं तिला एकदाही वहिनी म्हणून संबोधलं नव्हतं.
बऱ्याचदा तिच्या मनात आलं की त्याला विचारावं त्याने तिला वहिनी म्हणणं का सोडून दिलं आहे. पण तसं काही विचारायचं धाडस तिला होत नव्हतं. कदाचित त्यावरचं त्याचं उत्तर पचवणं आपल्याला जड जाईल याची भीती तिला वाटत असावी. वैदेहीचं आपल्या बोलण्याकडे लक्ष नाही, ती आपल्याशी बोलायला फारशी उत्सुक नाही ही गोष्ट वैभवच्याही लक्षात आली. नकळत त्याचा चेहरा उतरला, उदास झाला. मनातनं तो काहीसा नाराज झाला. पण आपली नाराजी वैदेहीसमोर प्रकट करणं त्याला शक्य झालं नाही. उठून तो वरच्या बर्थवर जाऊन आडवा झाला. पण वैदेहीचेच विचार डोक्यात घोळत असल्यानं त्याला झोप येत नव्हती. या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत पडण्याशिवाय दुसरं काही त्याच्या हातात नव्हतं. वैभवच्या या मनस्थितीची कल्पना वैदेहीला होती का नाही कळायला मार्ग नाही. पण जरी असती तर ती काय करू शकणार होती. कारण जिथे तिच्या स्वतःच्या भावना मेल्या होत्या तिथे दुसऱ्याच्या भावना जाणून घेऊन ती काय करणार होती. वैदेही खिडकीजवळच बसली होती. बर्थच्या पार्टिशनला डोकं टेकून तिने डोळे मिटून घेतले होते. पण तिला झोपही येत नव्हती. तिच्याही डोक्यात वैभवचे विचार घोळत होते. वैभवच्या वागण्यात अचानक हे परिवर्तन कसं आलं याचंच तिला आश्चर्य वाटत होतं. विश्वासच्या अशा अचानक जाण्यामुळे आपण निराधार झालोय असं वाटून तर तो आपल्याला आधार देऊ पाहत नव्हता ना. आपल्याविषयी वाटणाऱ्या सहानुभूतीतून तर त्याच्या मनात असा काही विचार आला नसावा ना. का पहिल्यापासूनच त्याच्या मनात आपल्याविषयी. वैदेही मनातनं कमालीची अस्वस्थ झाली होती आणि पुन्हा एकदा तिच्यासमोर तोच प्रश्न उभा राहिला होता की अशा परिस्थितीत त्या घरात राहणं आपल्याला शक्य होईल का. वैभवचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्याच्या मनात आपल्याविषयी काही नाजूक भावना निर्माण झाल्या आहेत. ह्याची जी अंधुकची शंका वैदेहीला आली होती ती खरी असल्याची खात्री काही दिवसात वैदेहीला झाली होती. वैभव नको इतकी तिची काळजी घेत होता. तिने आपलं दुःख विसरावं, पुन्हा पूर्वीसारखं हसावं, मनमोकळेपणानं बोलावं यासाठी त्याची सतत धडपड चाललेली असायची. तसं पाहिलं तर त्याच्या ह्या वागण्यात गैर काहीही नव्हतं. पण वैदेहीला दिवसेंदिवस त्याचं हेच वागणं असह्य होत होतं. एकाच घरात राहून सातत्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष करणं तिला जमतही नव्हतं. त्यातच भर म्हणजे ह्याबाबत कोणाकडे काही बोलणं तिला शक्य होत नव्हतं. निदान आपली सासू तरी वैभवला त्याच्या या वागण्यापासून परावृत्त करेल, त्याला समजावून सांगेल अशी तिची अपेक्षा होती. पण तिची सासूही सगळं काही कळत असून गप्प होती. वैदेहीला तर आता शंका यायला लागली की जे वैभवच्या मनात आहे तेच तिच्या सासूच्याही मनात असावं. शेवटी एक दिवस वैदेहीने निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला. विश्वासचं घर सोडून ती आपल्या आईकडे राहायला आली. वैभवविषयी तशी तिच्या मनात कुठली कटुता नव्हती. पण त्याच्या डोक्यात जे खूळ शिरलं होतं त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी हा कटू निर्णय घेणं तिला भाग होतं. आपल्या या निर्णयामुळे आपल्या सासूला वैभवला दुःख होईल याची तिला कल्पना होती. पण त्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. जे स्वप्न वैभव पाहत होता ते स्वप्न कधीही प्रत्यक्षात उतरणार नाही याची तिला कल्पना होती. विश्वासशिवाय अन्य कुठल्याही पुरुषाशी ती समरस होऊ शकणार नव्हती. मग वैभवचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा तिला काय अधिकार होता. हाच सगळा विचार करून तिने वैभवपासून लांब राहण्याचा निर्णय घेतलेला होता. वैदेही आपल्या आईच्या घरी आली पण तरीही तिच्या मनावर दाटलेलं मळब दूर झालेलं नव्हतं. दिवस दिवस ती आपल्या खोलीत बसून राहत होती. मधूनच तिला विश्वासची आठवण यायची. त्यांनी आपल्याला असं अर्ध्या वाटेवरून सोडून का जावं या विचारानं तिला रडू फुटायचं आणि उशीत तोंड खुपसून मग ती आपलं मन हलकं करायची. तिची ही अवस्था पाहिली की आई कळवळायची. केवळ 6 महिन्यातच संसार सुखाला पारख्या झालेल्या आपल्या ह्या पोरीचं पुढचं सगळं आयुष्य कसं जाणार ही एक चिंता तिला सतत भेडसावत होती. 10-15 वर्ष संसार सुख भोगलेल्या स्त्रीला एकटेपण खायला उठतं. वैदेही तर ऐन तरुण्यात आहे. तिचं होणार कसं. रात्रंदिवस ही एकच काळजी आईला लागून राहिली होती. शेवटी न राहून एक दिवस आईने विषय काढला. वैदेही पुढे काय करायचं ठरवलंयस ग तू. ठरवून करण्यासारखं आता काय उरलंय का आई. आईच्या विचारण्यामागचा हेतू लक्षात न येऊन वैदेही उदास स्वरात म्हणाली. वैदेहीचा तो उदास स्वर ऐकून आईही उदास झाली. त्याच भरात नकळत ती बोलून गेली. मी तुझ्यासाठी किती चांगली चांगली स्थळं पाहिली होती. पण तू माझं काही एक न ऐकता विश्वासशी लग्न केलंस. काय पदरात पडलं का तुझ्या. सगळ्या आयुष्याची होळी व्हायची वेळ आली का नाही.
वैदेहीने एकदम चमकून आईकडे बघितलं. म्हणजे हिच्या मनात अजूनही तो सल आहेच तर. विश्वासचं स्थळ आईला पसंत नव्हतं. 3 बहिणींची जबाबदारी असलेल्या विश्वासशी आपण लग्न करू नये असं तिला वाटत होतं. पण विश्वासवर प्रेम असताना दुसऱ्या कोणाशी लग्न करणं आपल्याला कसं शक्य होतं? म्हणूनच तिच्या विरोधाला न जुमानता आपण विश्वासशी लग्न केलं. वाटलं होतं आई आता ते सगळं विसरून गेली असेल. पण वैदेही काहीही बोलत नाही आहे हे बघून आई धीर करून म्हणाली, रागावणार नसशील तर एक बोलू? वैदेहीने प्रश्नार्थक नजरेनं आईकडे बघितलं. हे बघ, राजाभाऊ नावाचे एक गृहस्थ आहेत. फार सज्जन माणूस आहे. कुठल्या तरी कंपनीत मोठे ऑफिसर आहेत. 5-7 हजार रुपये पगार आहे. स्वतःचं घर आहे. आई म्हणाली, कोण हे राजाभाऊ? आणि आई त्यांच्याबद्दल आपल्याला एवढं विस्तारानं का सांगतेय? आईच्या मनात काही वेगळे विचार तर घोळत नाही आहेत ना? वैदेही काहीशा शंकित नजरेनं आईच्या चेहऱ्याकडे बघायला लागली. अगं, वर्षभरापूर्वी त्यांची पत्नी वारली. राजाभाऊंचंही वय फार नाही हां, फार तर 35च्या असतील. म्हणजे तसे तरुणच की. मूलबाळ काही नाही. आणि अशा परिस्थितीत एक पुरुष स्त्रीशिवाय राहू शकत नाही. अगं आई, पण हे सगळं तू मला का सांगतेयस? कपाळावर आठ्या घालत वैदेही काहीशी चिडक्या स्वरात म्हणाली, मी त्यांच्याशी लग्न करावं असं तर तुला म्हणायचं नाही आहे ना? वैदेही चिडली आहे हे आईच्याही लक्षात आलं. पण आता विषयाला तोंड फुटलंच आहे, तर ह्या विषयावर एकदा तिच्याशी बोलून टाकावं या विचारानं आई तिला समजावत म्हणाली, हे बघ वैदेही, तुझ्यासमोर संपूर्ण आयुष्य पडलं आहे. तरुण स्त्री पुरुषाच्या आधाराशिवाय फार काळ एकटी नाही राहू शकत ही वस्तुस्थिती आहे. आणि तसाही विश्वासशी तुझा जो विवाह झाला होता त्याला काही विवाह म्हणता येणार नाही. जेमतेम 6 महिने तर तू त्याच्याबरोबर संसार केलास. त्यातलेही 4 महिने तू त्याच्यापासून दूर होतीस. आत्ताच्या तुझ्या या नाजूक अवस्थेत लग्नाचा विचार करणं तुला जड जात असेल हे मी समजू शकते. पण त्याची ही कल्पना मी राजाभाऊंना दिली आहे. त्यांच्याकडे पैशाची कमी नाही आहे. एखादी बाई कामाला ठेवू आणि तशीही एकदा तू हातीपायी सुखरूप सुटलीस की मग काळजीचं काही कारण नाही ना? बाळाला मीही माझ्याजवळ ठेवू शकते. वैदेही विस्मयचकित नजरेनं आईकडे बघत होती. आई म्हणत होती 6 महिन्याच्या विवाहाला विवाह म्हणता येणार नाही. विवाहाचं बंधन केवळ महिने वर्षावर ठरवता येतं का? 2 मनांचं मिलन असू शकत नाही का? त्याला काही अर्थ नाही, त्याला काही किंमत नाही. आईने इतक्या झटकन विश्वासला आपल्या आयुष्यात न वजा कसं करून टाकलं? आपल्या मनाचा, आपल्या भावनांचा आईने का नाही विचार केला? खरं तर असं काही बोलण्यापूर्वी आईने 10 वेळा विचार करायला हवा होता. पण वैदेहीला आपल्या आईचा भयानक राग आला होता. संताप आणि अगतिकता यांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं. शरीराला कंप सुटल्यासारखा झाला. काही न बोलता ती उठली, धावत आपल्या खोलीत आली. बिछाण्यावर अंग झोकून देत उशीत तोंड खुपसून हुंदके देत राहिली. तिच्या पाठोपाठ आईसुद्धा तिच्या खोलीत आली. जवळ बसून तिच्या केसांवरनं हात फिरवत म्हणाली, हे बघ पोरी, हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी करते आहे. तू समजतेस तेवढं एकटं राहणं सोपं नाही आहे. त्यातून आता पदरात एक मूल आहे म्हटल्यावर अगं पुढचं सगळं आयुष्य तू कसं काढणार? या नुसत्या विचारानं माझी छाती दडपल्यासारखी होती आहे गं. आई, वैदेही मान वर करून आवेगानं म्हणाली, मी नोकरी करीन, स्वतःच्या पायावर उभी राहीन आणि माझ्या होणाऱ्या बाळाचं पालन पोषण करीन. विश्वासच्या जागी अन्य पुरुषाची कल्पना मला सहन होत नाही आहे. कृपा करून तू सुद्धा हा विचार डोक्यातनं काढून टाक आणि पुन्हा परत कधी हा विचार आपल्या मनात आणू नकोस. आईच्या डोळ्यात पाणी तरळलं. वैदेही अजूनही वस्तुस्थितीचा स्वीकार करायला तयार नाही याची कल्पना तिला आली होती. पण यावेळी तिला काही सांगण्यात, काही समजावण्यात अर्थ नाही याची कल्पना आली. मग आईने तो विषय तिथेच थांबवून टाकला होता. वैदेहीनं कायमचं आपण आपल्या आईकडे राहायला जातोय असं वैभवला किंवा आपल्या सासूला सांगितलं नव्हतं. अलीकडे आईची तब्येत बरी नसते म्हणून काही दिवस आपण तिच्याकडे राहायला जातोय असं सांगून ती आईकडे आली होती. म्हणूनच वैभव 2 दिवसाआड वैदेहीला भेटायला यायचा. थोडा वेळ बसायचा, इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचा आणि निघून जायचा. त्याला एकदम तोडून टाकणं शक्य नसल्यामुळे वैदेहीनेही त्याला अशा येण्याला हरकत घेतलेली नव्हती. वैभवप्रमाणे तिची सासूही तिला अधूनमधून भेटायला यायची.
एक दिवस ती आली आणि आग्रह करून वैदेहीला पुन्हा आपल्या घरी घेऊन गेली. सासूला एकदम तोडून नकार देणं शक्य नसल्यामुळे वैदेही नाईलाजानं पुन्हा विश्वासच्या घरी आली. त्या दिवशी ती अशीच उदास चेहऱ्यानं आपल्या खोलीत बसली असताना वैभव आला. तिला पुन्हा आपल्या घरी आलेली बघून त्याचा चेहरा उजळला होता. वैदेही, तिच्या समोर बसत तो म्हणाला, अगं तू इथे नव्हतीस तर घर कसं सुनं सुनं वाटत होतं. विशेषतः माझा तर सगळा उत्साह मावळल्यासारखा झाला होता. खरं सांगतो, तू असलीस ना की मनाला एक प्रकारची उभारी येते. वैदेहीला या विषयावर बोलायची इच्छा नव्हती, म्हणून विषय बदलत तिने विचारलं, तुझ्या नोकरीचं कुठे काही जमलं का नाही? तेच सांगायला तुझ्याकडे येणार होतो. बरं झालं तूच इकडे आलीस ते. आज एका ठिकाणी इंटरव्ह्यू झाला. माझं सिलेक्शन जवळजवळ झाल्यात जमाय. आठवडाभरात लेटर मिळेल असं वाटतंय. खरंच वैदेही, हा सगळा तुझा पायगुण आहे बरं का. छे, यात माझा कसला आलाय पायगुण? अगं नाही कसा, बघ की आज तू आलीस, मला नोकरी मिळाली. वैदेही क्षणभर गप्प बसली आणि मग अचानक तिने विचारलं, तू मला वहिनी म्हणायचं का सोडून दिलंस रे वैभव? वैदेहीच्या या प्रश्नानं वैभव एकदम सटपटला. क्षणभर त्याचा चेहरा कावरा बावरा झाला. मग स्वतःला सावरत तो म्हणाला, तुझ्या मनातनं मला दादाची आठवण काढून टाकायची आहे वहिनी. पूर्वीचं सगळं काही विसरून तू नव्यानं आयुष्याला सामोरं जावं असं मला वाटतं वहिनी, म्हणून मी तुला. वैदेहीचा चेहरा पुन्हा उदास झाला. नकळत डोळ्यात पाणी जमा झालं. कापऱ्या आवाजात म्हणाली, नाही रे वैभव, त्यांची आठवण हाच तर माझा जगण्याचा आधार आहे. ती आठवणच मला जगायला भाग पाडते. तुझ्या दादाला जर मी विसरायचा प्रयत्न केला तर. वहिनी, अगं तूच सांग ना वैभव दादाला. नाहीतर तूच का नाही करत वैभव दादाशी लग्न वहिनी? अचानक आलेल्या उमाच्या त्या बोलण्यानं सगळे एकदम चपापले. वैदेहीचा चेहरा पांढरा फटक पडला. या उमाच्या डोक्यात हा विचार कसा आला? नक्कीच तिने कुणाला तरी असं काही बोलताना ऐकलेलं असावं, पण कुणाला? म्हणजे आईंना आणि वैभवला तर नाही. वैभवला वैदेहीकडे बघण्याचं धाडस होत नव्हतं. त्याची मान खाली गेली होती. वैदेही एकदम जागेवरनं उठली आणि धावत निघाली आपल्या खोलीकडे. वातावरणातला तणाव उमाला जाणवला. आपलं काहीतरी चुकलं हे लक्षात येऊन तिचा चेहरा गोरामोरा झाला. वैभव काही वेळ तसाच बसून राहिला. मग एक निश्वास सोडत तो उठला, बाहेर निघून गेला. वैदेहीची सासू मात्र गंभीर चेहरा करून बसून होती. सगळेजण हॉस्पिटलमध्ये एका लॉबीत बाकड्यावर बसलेले होते. वैदेहीला लेबर रूममध्ये नेण्यात आलं होतं. 4 तासांच्या वर होऊन गेले होते, पण अजूनही तिची सुटका व्हायचं काही चिन्ह दिसत नव्हतं. शेवटी डॉक्टरांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला होता. तासाभरानं डॉक्टर बाहेर आले तशी वैदेहीची सासू उठली. त्यांच्याजवळ जात उत्सुकतेनं म्हणाली, काय झालं डॉक्टर? परमेश्वराचे आभार माना मावशी, ती लेडी डॉक्टर म्हणाली. तुमच्या सुनेला वाचवण्यात आम्हाला यश आलेलं आहे. अहो पण डॉक्टर, मुलगा झाला आहे का मुलगी झाली आहे? वैदेहीच्या सासूनं उजळत्या चेहऱ्यानं विचारलं. मुलगा होता, डॉक्टर गंभीर स्वरात म्हणाले, पण तो पोटातच गेलेला होता. तुमच्या सुनेनं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे. वैदेहीची सासू मटकन खाली बसली. तिच्या सगळ्या आशा आकांक्षांवर पाणी पडलं होतं. आपल्या पोराची शेवटची आठवणही अशा प्रकारे नष्ट झालेली बघून तिला अतीव दुःख झालं होतं. डॉक्टर तिच्या खांद्यावर थोपटत होत्या आणि म्हणत होत्या, हे बघा, परमेश्वराची हीच इच्छा होती असं समजा आणि धीर धरा मावशी. तुमची सून यातून सही सलामत वाचली हे खूप आहे. तिच्या नशिबात असेल तर पुढे मागे तुम्ही नक्की आजी व्हाल. डॉक्टर आपल्या पेशाला अनुसरून तिला धीर देत होती. डॉक्टरांना काय माहिती तिची ही आशा कधी पूर्ण होणार नाही. वैदेहीला तिच्याशी बांधून ठेवणारा जो एक धागा होता तोही अशा प्रकारे तुटला होता. वैदेहीची आई सरळ आत गेली. तिच्या मागोमाग वैदेहीची सासू आत गेली. वैभवलाही हे ऐकून सुरुवातीला वाईट वाटलं, पण नंतर त्याच्या मनात आलं की जे काही झालं ते एक प्रकारे बरं झालं. निदान आता वैदेही हळूहळू का होईना विश्वासला विसरून जाईल. विश्वासची सतत आठवण करून देणारं आता तिच्याकडे काहीही उरलेलं नाही. त्यामुळे निदान ती आता स्वतःच्या आयुष्याचा गंभीरपणे विचार करू शकेल.
वैभवप्रमाणेच वैदेहीच्या आईच्या डोक्यातही नेमके हेच विचार आले होते. पण हा विचार करताना वैदेहीच्या मनाचा मात्र कोणीही विचार केलेला नव्हता. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित अनिवासी या कादंबरीचा हा होता दुसरा भाग. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.